सातारा जिल्ह्याने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्याला सुरुंग लावून महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आणले। जिल्ह्यात कमळ फुलल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे। यामुळेच सातारा जिल्ह्याचे महत्त्व पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व राज्याच्या राजकारणात वाढले आहे। आता नवीन सरकार काही दिवसातच अस्तित्वात येत असताना कोण होणार सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांनी 1,42,000चे विक्रमी मताधिक्य मिळवून आपली जिल्ह्यातील ताकद दाखवून दिली आहे। स्वच्छ प्रतिमा, अनुभव तसेच बेरजेचे राजकारण यामुळे त्यांचे नाव पालकमंत्री पदासाठी अग्रक्रमावर आहे। मानखटावसारख्या दुष्काळी भागाचे नेतृत्व करणारे आमदार जयकुमार गोरे हे चौथ्यांदा 50,000च्या मताधिक्याने निवडून आले आहेत। तेही या पालकमंत्री पदासाठी त्यांचीही दावेदारी आहे। त्यांनी सातारा जिल्ह्यात महायुतीचा दबदबा निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तसेच महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते व एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती शंभूराज देसाई यांचेही नाव या पालकमंत्रीपदासाठी चर्चेत आहे। परंतु मागील मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाल्यामुळे यावेळी महेश शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याशिवाय अजित पवार गटाकडून मकरंद पाटील यांचेही नाव समोर येत आहे। जिल्ह्यातील राजकीय समतोल राहण्यासाठी 2 मंत्रिपदे सातारला मिळण्याची शक्यता असल्यामुळे सातारकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातून कमालीची कामगिरी करून कराड उत्तरेतून मनोज घोरपडे, दक्षिणेतून अतुल दादा भोसले यांना निवडून आणले आहे, तर फलटणमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाटील हे सुद्धा निवडून आले आहेत। त्यामुळे या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे जे भाजपची महायुती आहे त्यांचे 8च्या 8 आमदार या ठिकाणी निवडून आले आहेत। त्यामुळेच राज्याचे लक्ष या सातारा जिल्ह्यावर, कारण सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, पण त्या बालेकिल्ल्यालाच या महायुतीने भगदाड पाडले असून सर्वच्या सर्व जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत। शिवेंद्रराजे भोसले यांचा सिनियर नेता म्हणून अनुभव तर आहेच, तसेच जयकुमार गोरे यांचाही अनुभव या महायुतीतील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मैदानात जी त्यांनी ऊर्जा निर्माण केली यामुळे दोघेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत। मात्र शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांचे नाव चर्चेत असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण पालकमंत्री होणार याची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला व जिल्ह्याला लागून राहिली आहे। आता मुंबईत चालू असलेल्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्ह्याचा झेंडा कोणाच्या हाती जातो आणि कोण या सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्याचा फैसला लवकरच होईल। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी। धन्यवाद। मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा।